पतविक्रेता विक्रेता संघटनेचा एक सदस्य बोलतोय। ज्या पद्धतीनं नगरपालिकेने ठरवून दिलेले जे गाळे आहेत किती बाय कितीचे आहेत याच्यावर अगोदर नगरपालिकेनं वाच करावे आणि त्यानंतर त्या गाळ्याच्या समोरील जो भाग आहे तो अतिक्रमण त्या गाळ्याचं जे आहे ते अगोदर हटवा आणि नंतर ह्या व्हेजिटेबल विकणाऱ्या साऱ्या तरकारीवाल्याला हटवण्याचा प्रयत्न करा। जर दोन दुकानाच्या आतमध्ये जर एक दुकान जर शिफ्ट होत असेल फुटपाथचं तर ते फुटपाथचं एक दुकान दोन दुकानाच्या सेंटर मध्ये इकडे 3 फूट इकडे 3 फूट अशा पद्धतीने आम्हाला द्यावे। दोन्ही दुकानचा रस्ता होतो। पण सर्वात महत्वाचं एक आहे की जे दुकानदार नसून स्वतः मालक नसून ते ज्यांनी किरायाने दिलेले आहेत, ज्याला नगरपालिकेने दुकान दिलंय, गरजू लोकांना दुकान दिलेलं आहे आणि ते गरजू लोकांना दुकान न वापरता किरायाने देऊन जे उपभोग घेतात अशा लोकांची नगरपालिकेने किंवा शिवोने तहसीलदारने चौकशी करावी। त्यानंतर जे फुटपाथ विक्रेते आहेत, फुटपाथ विक्रेत्याकडून दररोजचे जे 10 रुपये इंटरेस्ट घेतला जातंय ते नगरपालिकेचं उत्पन्न म्हणून आम्ही देत आहात आणि हे नगरपालिकेचं उत्पन्न सरासरी 200 रुपये 200 लोक असतील तर 2000 रुपये एके दिवशीला नगरपालिकेला आम्ही जमा करत असतो। ते अतिक्रमण अगोदर हटवण्याचा प्रयत्न करावा। त्यानंतर व्हेजिटेबलच्या पाठीमाग नालीच्या पाठीमाग दुकान असून पूर्ण नाली त्यानं हस्तगत केलेली आहे आणि हस्तगत केल्याच्या नंतर जी ट्रॅफिक आहे ती ट्रॅफिक जाम व्हायली। आम्हाला जर नालीवर बसू दिलं, रस्ता अगर सोडला तर ना तुमची ट्रॅफिक होत नाही आणि ना तुमची तकलीफ होत नाही। एवढं बोलून मी श्री हरी रामाढोळे रस्त्यावर भाजी विक्रेते आहात, तुमची काय समस्या आहे? आम्ही रस्त्यावर पोट भरून खाता, आम्हाला ह्याच्या व्यवसायाशिवाय दुसरा कोणताच व्यवसाय नाही आणि आम्हाला आहे की नाही आम्ही विधवा बाया आहोत, आम्हाला पोट भरण्याचा दुसरा कोणताच व्यवसाय नसल्यामुळे आम्ही इथं काम करून खाता। तुमच्या हातात जे चिठ्ठ्या आहेत त्या चिठ्ठ्या कशाचे आहेत? हे नगरपालिकेच्या पावत्या आहेत, रोज आम्हाला 10 रुपये टॅक्स आहे। कोण घेते नगरपालिकेचे? हे नगरपालिकेचे कोणते साहेब घेतात की 2 मुलं येऊन घेऊन जाते त्यांना टॅक्स भरतात त्या नगरपालिकेला जो टॅक्स घ्यायला येतो त्याला सांगितलं नाही का आम्हाला जागा उपलब्ध करून द्या म्हणून? जागा म्हणल्यानं तुम्ही बसा फुटपाथ करून देणार कोणी नाही। हा इथं जे बसले समोर रोडवर त्याला उठवायचं आणि आपले दुकान फक्त समोर लावायचे। तुम्हाला कोणाकडून अडचण आहे तुम्हाला? हे पाठीमागल्या दुकानवाल्याकडून त्याने काय करायला पाट्या पुढी लावाले तर बॅनर लावाले तर आमची जागा आहे, आम्हाला नगरपालिकेला आम्ही 2 लाख रुपये दिलेले आहात, तुम्हाला इथं जागा नाही म्हणून असं सांगायला। नगरपालिका प्रशासनाने तुम्हाला भाजी विक्रेत्यासाठी अगर समजा स्वतंत्र जागा करून दिल्या तुमची तयारी आहे? हा, सगळ्याला दर बसविले तर शेतकरी आहे सगळं। ते मित्र जर दुकानवाल्याचे असले तर ते येऊन दुकानापुढे बसाले तर विकून चालेल, आम्ही पाठीमागच बसून राहिले। मग आमचं या रस्त्या व्यतिरिक्त दुसरीकडे तुम्हाला जागा उपलब्ध करून दिली नाही, सगळ्याला एका ठिकाणी दिल्यावर जाण्यात येईल।